नमस्कार. माझं नाव सुरेश ज्ञानबा खांबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. आणि माझं हे SRTचं 3 एकर क्षेत्र आहे. या 3 एकर क्षेत्रामध्ये मी 2.5 एकर तुरीची लागवड केली, तूर आणि सोयाबीनची लागवड केली होती. त्यापैकी सोयाबीन हे निघालेलं आहे आणि आता तूर शेतामध्ये आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं तूर आलेली आहे मित्रांनो. हे बघा, BDN 716 या जातीचं हे वाण आहे. अतिशय समाधानकारक असं आहे. ह्याला कोणत्याही प्रकारचं पाणी नाही किंवा जे सोयाबीनसोबत खत दिलेलं आहे ते तेवढेच खतं दिलेले आहे, त्याच्या उपर काही खत दिलं नाही. आणि सोयाबीनलाही फक्त मी एकरी 10 किलोच खत दिलेलं आहे. गेले 4 वर्ष झाले मी हे बेर पाडले होते आणि हे बेर मी तसेच कायम ठेवून यावर मी सतत 8 पिकं घेतले आणि 9वं पीक सोयाबीन आणि तूर हे यावर्षी घेतलेलं आहे. कोणत्याही प्रकारचे याला अतिरिक्त खतं नाहीत, फवारण्यासुद्धा 2च झालेल्या आहेत. तरीसुद्धा अतिशय चांगलं आणि समाधानकारक असं तुरीचं पीक आहे मित्रांनो. कोणत्याही प्रकारची याला नांगरणी नाही, वखरणी नाही, डवरणी नाही, निंदण नाही, खुरपण नाही. आजही माझ्या शेतामध्ये बघा केवढ्याला असे तणकड वाळलेले, याच्यावर मी ग्लायफोसेट 41ची फवारणी केली आणि हे तण जागीच कुजवलं. आज हे तण जीर्ण अवस्थेत आहे. आपणसुद्धा अशाच प्रकारचं नियोजन करून आपल्या शेतामध्ये आपण पिकं घ्यावीत, जेणेकरून आपला वेळही वाचेल, पैसाही वाचेल आणि आपल्या जमिनीची जी हलवाली न केल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीवाणू आहेत ते जीवाणू जशा तसेच आपल्या शेतामध्ये राहतील, जेणेकरून आपल्या पिकाला ते उद्या चालून पोषण देतील. जे काही सूक्ष्म अन्नद्रव्ये आपल्या पिकाला लागतात त्या अन्नद्रव्याची उपलब्धता करून देतील आणि आपला जो होणारा रासायनिक खतावर व कीटकनाशकावर जो खर्च आहे तो खर्चसुद्धा वाचू शकेल. धन्यवाद.